भवरोग माहिती का तुम्हाला? इकडे पा, भवरोग, भव आजार कोणाला झालाच नाही का अजून? आपण अनेक वेळेला दवाखान्यामध्ये जातो, अनेक आजार सांगतो, पण आजपर्यंत अजून एकही पेशंट गेला नाही डॉक्टरला सांगितलं नाही डॉक्टर साहेब मला भवरोग झालाय. अजूनपर्यंत कोणीच सांगितलं? जर सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर डॉक्टर का औषध? कारण तोच पाहिला आजारी. विठ्ठल विठ्ठल तोच जर त्याच्यामध्ये बुडाला आहे. आंधळे साहेब एक जण दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब 3 दिवसापासून आजार जडलाय. म्हटले काय? मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. 8 दिवसापासून माझ्या डोळ्याला आजार झालाय. म्हटले काय? एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हटले मग तुम्ही चौघ काला आली इथं? याला एकाचे 2च दिसत होते आणि डॉक्टरला किती दिसत होते? कधी आजार जायचा त्याचा? तसा भवरोग आजपर्यंत कोणीही दवाखान्यामध्ये गेलं नाही आणि डॉक्टरला तो आजार सांगितला. पण हा आजार नाही का? हा रोग नाही का? पण या रोगाचं एक वैशिष्ट्य सांगा. माणसं जन्माला आल्यानंतर रोग होतात. हा रोग असा आहे, हा रोग झाल्यामुळे माणसाचा जन्म होतो. विठ्ठल माझ्या पदरचं नाही माऊली लिहितात. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखे फळावे आणि मग तया ते भोगावया यावे देहाय का. जन्माला येण्याला कारण आहेत भवरोग, मागचं कर्म. इतर आजार जन्म झाल्यानंतर होतात, पण हा जन्मच आजारामुळे होतो. विठ्ठल विठ्ठल. पण आजपर्यंत हा रोग कोणालाही घालवता येत आलाच नाही. रोग घालवताच आला नाही अजूनपर्यंत. का? तर रोगाचं निदान न कळल्यामुळे. जोपर्यंत निदान कळत नाही तोपर्यंत आजार जाणं शक्य नाही, त्याच्यावर उपाय होणं शक्य नाहीत. आपण सगळे भवरोगी आहेत आणि परिणाम हा भवरोग जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे परिणाम शोधता येत नाही, परिणाम त्याच्यावर उपचार केले जात नाही. हा भवरोग प्रत्येकाला झालेला आहे म्हणून तर आपण जन्माला आलो. पण स्वरूप का कळत नाही? तर स्वरूप तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, हा भव जो तुम्हाला दिसतो ना सागर, हा काल्पनिक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्य जगत मिथ्या लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 ये वाया येर झार हरी बीन. वाया येर झार हरी बीन. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. माऊली काय म्हणतात? संसार खरा का खोटा? संसार खरा का खोटा? इकडं महिलांना विचारतो, खरा का खोटा? बरं ते जाऊ द्या. जगतामध्ये 2 तत्व आहेत, एक आहे देव आणि दुसरं आहे संसार. याच्यातलं खरं काय आणि खोटं काय? फक्त महिलांना विचारलं. बरं, खरा संसार का खरा देव? खरा देव. मग कीर्तन झालं काय विचार आहे तुमचा? पुन्हा खोट्या का जायचं? बर, या जगतामध्ये 2 तत्व, एक आहे देव आणि दुसरा संसार. जागेनं तुम्ही उत्तर काय दिलं? खरा देव आणि खोटा संसार. जागे ना तुम्ही सगळी झोपलेली सिद्ध करून देतो. मग तुकाराम महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, देव जर खरा असेल, संसार खोटा असेल, आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ देवाला देतो का संसाराला देतो? सायासी करेसी प्रपंच देरणीची हरिसी न बजसी. खऱ्याला देतो का खोट्याला देतो? खोट्याला. बा आपण जागे का झोपेल? झाले का नाही सिद्ध? अशा झोपणाऱ्यांना नामदेव महाराज जागा करतात. उठ जागे वारे आता, चरणी ठेवा माथा,
अभावी मी 20-20 खेळायचा प्रयत्न करतो, हे 50 ओव्हरची खेळतात. वेळ कमी आपल्याला, म्हणून शक्यतो प्रमाणे आपण कमीच घेतो, नाही तर प्रमाणाचा भडीमारच राहतो कीर्तनामध्ये. कवितन गाणी म्हणण्यापेक्षा काय पाहिजे, विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत वर्णन करतात, संसार खोटा आहे, देव खरा आहेत. आणि म्हणून आपल्याला खोटा असलेला खरा का वाटतो, तर याचं शास्त्रीय शास्त्रामध्ये कारण सांगितलं. 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ज्या अवस्थेमध्ये राहतो ती अवस्था त्याला खरी वाटते. त्या अवस्थेतून बाहेर आलं का ती पहिली खोटी ठरते, नंतरची खरी वाटते. आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खोटं. माऊली सुद्धा वर्णन करतात, स्वप्नीचे चैले जाईल रया. खोटं ठरतं का नाही? समजा स्वप्नामध्ये जर 51 लाखाची लॉटरी लागली, बँकेत गेलो मिळेल का नाही? इकडे मिळत नाही. नाही, पण मी सांगतो मिळेल, फक्त मी सांगितलेली पद्धत वापरा. स्वप्नामध्ये, स्वप्न खरं का खोटं? खोटं. आणि त्याच्यामध्ये 51 लाख मिळाले, खरे का खोटे? पण तुम्हाला बँकेत जाऊन जर मिळवायचे असेल तर मी सांगितलेली पद्धत फक्त शांतपणे ऐका, फक्त सगळ्यांनी शांत बसा आणि अशीच शांतता शेवटपर्यंत ठेवा. स्वप्नामध्ये जर 51 लाख रुपये लागले, सकाळी उठून बँकेत नाही जायचं, स्वप्नातल्याच बँकेत जायचं. आता मिळतील का नाही? विठ्ठल विठ्ठल. कारण ज्या अवस्थेमध्ये राहतो ती अवस्था आपल्याला खरीच ठरते. पण ज्या वेळेस ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चार